नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण TRTIच्या ज्या मुलांच्या मनात डाऊट आहे, म्हणजेच जे आता TRTIचे फॉर्म भरण्याचे सुरू झालेले आहे, म्हणजेच MPSC असेल, UPSC असेल किंवा स्टाफ सिलेक्शन असेल, तर अशा प्रकारची जी ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे तर ती सुरू झालेली आहे आणि त्यांच्यात जे पोलीस भरतीचे ॲप्लिकेशन येतात तर ते त्या ठिकाणी सुरू झालेले नाही। तर मुलं जे आहे ते कन्फ्यूज झालेले आहे आणि त्यानंतर जे पोलीस भरतीचा लाभ घ्यायचा आहे आणि ते सुद्धा त्या ठिकाणी जे रजिस्ट्रेशन करून कुठलीही जी स्कीम आहे तर ती सिलेक्ट करून आपला जो ॲप्लिकेशन आहे तर तो ऑनलाईन ॲप्लिकेशन करायला लागले आहे। तर नेमकी जी स्टाफ सिलेक्शन आहे किंवा IBPS रेल्वे असेल तर अशा प्रकारची जी ॲप्लिकेशन सुरू झालेले आहे तर ते नेमके कोण अप्लाय करू शकतो किंवा पोलीस भरतीसाठी कोण ऑनलाईन जे ॲप्लिकेशन आहे तर ते करू शकणार आहे, तर त्याची क्वालिफिकेशन काय आहे, तर त्याची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहे, जेणेकरून आपल्याला माहिती पाहिजे की आपण कोणत्या स्पर्धा परीक्षेसाठी एलिजिबल आहे किंवा आपण जे स्टाफ सिलेक्शन आहे किंवा UPSC असेल किंवा MPSC असेल तर अशा प्रकारचे जे ॲप्लिकेशन आहे तर ते आपण कोणत्या ज्या स्कीम आहे तर त्यांच्यामध्ये आपण ऑनलाईन फॉर्म आहे तर ते भरू शकणार आहे। तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे, तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, जे आता 4 सप्टेंबरपर्यंत डेट एक्सटेंड झालेली आहे TRTIसाठी आणि त्यांच्यात UPSC असेल किंवा MPSC असेल आणि त्यानंतर IBPS SSC असेल, तर ह्या ज्या स्पर्धा परीक्षांसाठी जे ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू आहे तर ते त्या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांचे कॉलेज किंवा डिग्री कंप्लीट असेल तर तेच कॅन्डिडेट जे आहे तर ते आता जे ॲप्लिकेशन आहे तर ते ऑनलाईन करू शकणार आहे आणि त्यानंतर जे आपले पोलीस भरतीचे फॉर्म आहे तर ते अजून TRTI मार्फत यायचे बाकी आहे अजून, तर ते पोलीस भरतीचे ॲप्लिकेशन आपल्याला सेपरेट त्या ठिकाणी ऑनलाईन अप्लाय करता येणार आहे आणि त्यासाठी अजून जे ॲप्लिकेशन आहे तर ते सुरू झालेले नाही। तर काही विद्यार्थी जे आहे तर त्यांची फक्त 12वी पास झालेले आहे किंवा त्यानंतर जे फर्स्ट इयरला असेल किंवा सेकंड, तर ते कॅन्डिडेट जे आहे तर ते त्या ठिकाणी ऑनलाईन ॲप्लिकेशन करून म्हणजेच अप्लाय करण्याचा प्रयत्न करत आहे। तर मित्रांनो, आता जे MPSCमध्ये असेल किंवा UPSCमध्ये आणि SSC असेल किंवा IBPS रेल्वे असेल तर ह्या ज्या स्पर्धा परीक्षा आहे तर त्या संपूर्ण कॉलेज लेवलच्या एक्झाम्स आहे, साठी आपल्याला कॉलेज कंप्लीट लागणार आहे आपल्याला, आणि जर आपले कॉलेज कंप्लीट नसेल तर आपण त्या ठिकाणी फॉर्म अप्लाय करू शकणार नाही किंवा आपण एलिजिबल नसणार आहे। तर आपण जर आपले कॉलेज कंप्लीट केले नसेल तर आपण फक्त TRTIमधून पोलीस भरती किंवा मिलिटरी भरतीसाठी जे ॲप्लिकेशन आहे तर ते करू शकणार आहे। तर या ठिकाणी आपले जे डाऊट होते तर ते क्लिअर झाले असेल, कोण पोलीस भरतीसाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकतो किंवा जे कॉलेज लेवलचे ॲप्लिकेशन आहेत, कॉलेज लेवलचे ॲप्लिकेशन आहे तर ते कोण करू शकतो। तर हे जे डाऊट आहे तर ते त्या ठिकाणी क्लिअर झाले असणार आणि पोलीस भरतीचे जे ॲप्लिकेशन आहे तर ते त्या ठिकाणी अजून यायचे बाकी आहे, तर ते आले तर तुम्हाला त्या ठिकाणी ऑनलाईन ॲप्लिकेशन करता येणार आहे। परंतु आता जे विद्यार्थ्यांनी पोलीस भरतीचे लाभ घेतलेले आहे आणि त्यानंतर आता नवीन MPSC असेल किंवा SSC असेल तर अशा ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्यांच्यासाठी त्या ठिकाणी ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु त्या ठिकाणी TRTIने आपल्याला जे सूचनापत्र आहे तर ते जाहीर करून आपल्याला जी फॅसिलिटी आहे तर ती त्या ठिकाणी अप्लाय करण्याची दिलेली आहे, परंतु त्या ठिकाणी जी वेबसाईट आहे तर ती ऑनलाईन अपडेट झाली नाही, म्हणून त्या ठिकाणी आपल्याला ऑलरेडी अप्लाय धी स्कीम असा आपल्याला जो एरर आहे तर तो यायला लागलेला आहे। आणि ज्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन ॲप्लिकेशन पोलीस भरतीचा लाभ घेतलेला असूनसुद्धा त्या ठिकाणी ऑनलाईन ॲप्लिकेशन भरले गेलेले आहे तर त्यांनी त्या ठिकाणी एकदा आपला जो आधार डिटेल आहे तर तो त्या ठिकाणी चेक करायचा आहे, जेणेकरून आपला जो आधार डिटेल आहे तर तो आपण चुकीचा फिलअप केला असेल, त्यामुळे जे ॲप्लिकेशन आहे तर ते तुमचे कॉलेज लेवलला अप्लाय झालेले आहे। तर त्या ठिकाणी आपण आपला जो ऑनलाईन अप्लाय केलेला फॉर्म आहे तर तो एकदा व्यवस्थित चेकआउट करायचा आहे। आपल्याला मिस्टेक असेल तर ते त्या ठिकाणी आपल्याला 4 सप्टेंबरला करेक्शनसाठी जी लिंक आहे तर ती ओपन करून देण्यात येणार आहे। तर आय होप मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी जे डाऊट होते तर ते डाऊट क्लिअर झाले असणार आहे। तर आय होप मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा। थँक्यू।